नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 28 मे 2025 आज सकाळची उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून पाणी सोडलं जातंय की नाही, नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग किती कमी झाला आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी उजनी धरणाची परिस्थिती बघितली तर एकूण पाणीसाठा हा 491.680 मीटर, तर एकूण पाणीसाठा हे 1935.20 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 68.33 TMC पाणी सध्याला उजनी धरणामध्ये आहे. तर उपयुक्त साठ्यामध्ये 132.39 दशलक्ष घनमीटर म्हणजे 4.67 TMC प्लसमध्ये उजनी धरण आलेलं आहे. तर टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा टक्केवारी दुप्पट झालेली आहे. काल 3.96 होती, रात्री आपण पहाटे व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस 5% होती. आता 30 टक्केवारीमध्ये वाढ होऊन 8.73% उजनी धरण झालेलं आहे. तर सध्याला उजनी धरणाच्या पांडुर क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये 16 मिलीमीटर पाऊस एवढा पडलेला आहे. म्हणजे आतापर्यंत 833 मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरणाच्या पांडुर क्षेत्रामध्ये पडला आहे. परंतु आणखी वरच्या धरणातून कोणत्याही धरणातून विसर्ग चालू नसल्यामुळं दौंडचा आणि बंडगारचा विसर्ग सध्याला बंद आहे. तोही काही दिवसात चालू होईल. तर भीमा नदीमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती ती नीरा खोऱ्यातून पडलेल्या पावसामुळं, लोकलच्या पावसामुळं जी परिस्थिती निर्माण झाली होती, जवळपास 26,000 क्युसेकचा विसर्ग होता. तो रात्री 12,504 पर्यंत आला होता आणि आज सकाळी बघितलं तर तो 9,960 म्हणजे 10,000च्या आसपास विसर्ग सध्याला उजनी धरणात न येता तो भीमा नदीमध्ये नीरा नरसिंगपूर पासून पुढे मिसळतोय. त्यामुळं भीमा नदीच्या काठच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की तो विसर्ग कमी होऊन पाण्याची पातळी बऱ्यापैकी खालवली दिसेल आणि बऱ्याच ठिकाणचे बंधारे पूर्णपणे धरल्यामुळं, दरवाजे न काढल्यामुळं पाणी बऱ्याच ठिकाणी पसरलेलं आहे. ते आता पाण्याचं प्रमाण कमी होईल, कारण 10,000 क्युसेकचा विसर्ग म्हणजे उजनी भीमा नदीकाठच्या लोकांसाठी तसा पाहिला तर फार कमी आहे. परंतु आता उजनी धरण आपलं मेमध्येच प्लसमध्ये आल्यामुळे पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर आणखी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.